बघा, हा पेपर होता जुलै महिन्यातील. या जुलैमध्ये 2024 मध्ये जो पेपर झाला, पेपर 1, त्याच्यातील प्रश्न आहेत. प्रश्न दोघां पेपरांमध्ये सारखेच असतात. कारण शास्त्रज्ञ तुम्हाला सेम, कारण कधी-कधी काय होऊ शकतं, हे प्रश्न तुम्हाला यावेळेस या पेपरामध्ये बघू शकतील. म्हणजे प्रश्न हे येतात. त्यामुळे असं नाही का हे प्रश्न पहिल्याचा आहे का दुसऱ्याचा, हे कधीच विचार करून अभ्यास करू नका. कारण प्रश्न एकच टॉपिकवर बनवले जातात. त्यामुळे कोणता प्रश्न कुठे विचारला जाईल, फक्त तुम्हाला प्रश्नांची भाषा समजून घ्यायचं महत्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. माझा सेट सी होता आणि या सेट सी नुसार जो पहिला पेपर होता तो आपण आता त्याच्यातले काही प्रश्न बघणार आहोत. म्हणजे जे तुम्हाला टॉपिक मी सांगितलेले ना, तुम्हाला नंतरून कळून जाईल की एक प्रश्न सुद्धा तुम्हाला टॉपिकच्या बाहेर आलेला नाहीये. पहिला प्रश्न आहे, हार्वर्ड गार्डनर की दी गई बुद्धी की अवधारणा का निहित अर्थ क्या है? म्हणजे हार्वर्ड गार्डनरने जी बुद्धी सांगितली, कोणता सिद्धांत दिला होता हार्वर्ड गार्डनरने? बहुबुद्धी सिद्धांत. बहुबुद्धी सिद्धांत दिलेला होता आणि या बहुबुद्धी सिद्धांत मध्ये काय सांगितलं होतं, त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगायचं आहे. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, बुद्धी केवळ एक आयाम होत आहे. आता हार्वर्ड गार्डनरने असं सांगितलं का बुद्धी एक आयाम होते? हार्वर्ड गार्डनरने काय सांगितले, बुद्धी बहुआयामी होते. बहु म्हणजे अनेक प्रकारची बुद्धी असते. म्हणजे काय असेल, ऑप्शन एक जे आहे ते काय झालं, तुमचं कट झालं. बरोबर आहे का रे? कारण हार्वर्ड गार्डनरने असं सांगितलंच नाही का बुद्धी एक आयामी होतीये, बुद्धी बहुआयामी होते. म्हणजे काय झालं, पहिलं ऑप्शन कट झालं. दुसरं काय म्हटलंय, बुद्धी केवळ प्रयोगात्मक अधिगम से संबंधित आहे. म्हणजे हार्वर्ड गार्डनर असं सांगितलं का, जर तुम्ही प्रयोग केले तरच तुम्हाला बुद्धी येईल आणि जर तुम्ही प्रयोग केले नाही तर तुम्हाला बुद्धी येणार नाही, असं काही म्हटलंय का? अजिबात नाही. म्हणजे काय आहे, हे दुसरं ऑप्शन पण काय झालं, कट झालेलं आहे. बरोबर आहे का नाही? तीसरा ऑप्शन काय म्हटलेलं आहे, सभी लोग दुनिया को समान रूप से समझते और संसाधित करते. आता सभी लोग दुनिया को समान रूप से समझते और संसाधित करते असं आहे का? सगळ्यांकडे सारख्याच प्रकारची बुद्धी आहे का? आता अंतवैयक्तिक ही बुद्धिमत्ता असे, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला एवढं चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो का? अजिबात नाही. कारण प्रत्येकाकडे विचारधारा, कारण आपण बघितलं होतं, काल पण एक व्हिडिओ बघितला, प्रत्येकाकडे बुद्धी काय असते, वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे काय आहे, हे तिसरं ऑप्शन पण चुकीचं आहे ना. तिथे काय म्हटलंय, सभी लोगों में सभी लोगो दुनिया को समान रूप से समजते. म्हणजे सगळ्यांकडे काय असते, सारख्याच प्रकारची बुद्धी असतात, दुसऱ्याच्या समजण्यामध्ये सगळे सारखेच असतात. असं असतं का? कमी अधिकपणा असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रत्येकाकडे तशी बुद्धी नसते. म्हणजे काय झालंय, तिसरं ऑप्शन पण काय झालं, कट झालेलं आहे. कट झालेलं आहे. आता चौथा ऑप्शन उरलेलं आहे, काय म्हटलंय, अलग अलग आयामों में लोगों की अलग अलग योग्यता होती है. बघा, म्हणजे अलग अलग आयामो म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अ, वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बुद्धी काय असते, हा आयाम हा वेगवेगळी असते. बरोबर आहे का नाही? म्हणजे कोणाकडे संगीत आहे, ज्याच्याकडे संगीत आहे, आता समजा त्या जो गायक आहे त्याच्याकडे कोणती बुद्धी असेल, संगीत आहे बुद्धी असेल. कारण वेगवेगळ्या आयामामध्ये अलग अलग योग्यता होते. प्रत्येकाच्या योग्यतेनुसार काय असते, बुद्धी असते. म्हणजे तार्किक बुद्धी असेल तर त्याच्याकडे गणित, म्हणजे गणित ज्याला आवडतं त्याच्याकडे तार्किक बुद्धी असेल. हा मूर्तिकार असेल तर त्याच्याकडे स्थानिक बुद्धी असेल. म्हणजे काय असते, प्रत्येकाकडे अलग अलग प्रकार की योग्यता होती है. म्हणजे ऑप्शन 4 काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रकारे हार्वर्ड गार्डनरचा सिद्धांत ज्याने समजून घेतला त्याने बरोबर उत्तर देणार. आणि हेच तुम्ही जर टॉपिक समजून घेतले तर त्याच प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकतात. आता प्रश्न आहे दुसरा. आता तुम्हाला हे पण मी याच्यावर सांगितलंय का, स्मृती तकनीकवर आधारित हा प्रश्न आहे. निम्नलिखित में से कौन सी सार्थक सीखने के लिए एक प्रभावशाली स्मृती तकनीक नहीं है? म्हणजे काय, निगेटिव्ह विचारलेला आहे. म्हणजे या ऑप्शन पैकी स्मृती तकनीक, तकनीक म्हणजे तुमची विचार प्रक्रिया डेव्हलप करण्यासाठी यांच्यापैकी काय सहाय्यक नाही? काय काय सहाय्यक नाही? पहिलं काय दिलेले, संकल्पना चित्रण. आता संकल्पना चित्रण तर चांगलं आहे, कारण तुम्ही काय करू शकतात, वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे चित्र यांची जर तुम्ही जुळवाजुळव केली तर तुमच्या
बुद्धीसाठी डेव्हलपिंग साठी चांगलं आहे. म्हणजे काय झालं, पहिलं ऑप्शन येतं का तुम्हाला निगेटिव्ह विचारलेलं आहे, म्हणजे काय योग्य नाहीये बा. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, विस्तृत दोहराव. काय म्हटलंय, विस्तृत दोहराव. आता बघा, विस्तृत दोहराव पण हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पण आपल्याला बाकी ऑप्शन बघितल्याशिवाय याचं उत्तर देता येईल का? अजिबात देणार नाही. चौथं ऑप्शन काय म्हटलंय बघा, स्मृती सहाय्यक विद्या. आता स्मृती सहाय्यक विद्या म्हणजे तुमचे विचार प्रक्रिया डेव्हलप करण्यासाठी ज्या पद्धती असतात त्याला विद्या म्हणतात, ते पण योग्य आहे. पण तिसरं ऑप्शन काय म्हणतंय बघा, नीट लक्ष द्या. तिसऱ्या ऑप्शन मध्ये दोन निगेटिव्ह आलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं का मग काहींचं म्हणणं काय होतं, या प्रश्नाचे दोघं उत्तर सारखे आहेत का? पण दोघं उत्तर काय आहेत, सारखे नाही. म्हणजे दोघं उत्तर याचे मिळू शकत नाही का? कारण एका ठिकाणी फक्त विस्तृत दोहराव आलेलं होतं आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघा तुम्हाला रटणे पण आलं आणि दोहराव पण आलं. म्हणजे दुसरं ऑप्शन 50% निगेटिव्ह होतं असं आपण समजूया. पण तिसरं ऑप्शन रटणं पण आहे आणि दोहराव पण आहे, म्हणजे किती टक्के निगेटिव्ह झालं, डायरेक्ट 100% निगेटिव्ह झालं. म्हणून याचं ऑप्शन 3 हे याचं उत्तर आहे. आता सोलिनता जी असते म्हणजे त्या संदर्भात पण आपण एक व्हिडिओ बघितला होता, सोलिनता काय असते. आता दोहराव व बारंबार किए जाने वाला व्यवहार किसकी विशिष्ट पहचान है. म्हणजे दोहराव म्हणजे बघा, आपल्याकडे असे काही मुलं असतात, तर ते एखादं दोन मुलं असतात, ते काय करतात, एखादा शब्द बोलण्यासाठी ते अडखळतात. म्हणजे त त त त त असं एखादा शब्द असेल त्यांना ते कधी कधी प प प प प प असं काय येतं, बरोबर आहे का नाही? असे काही येत असतात. समाजात एखादा व्यक्ती असतो का त्याला एखादा शब्द बोलण्यामध्ये काय येतात, अडचणी येतात, किंवा संप्रेषण करताना काय येतात, अडचणी येतात. मग अशा विद्यार्थ्यांना काय कशामुळे होतं हे? आता कशामुळे होतं, आता पहिलं ऑप्शन काय दिले, ध्यान न्यूनता अतिक्रियाशील विकार. म्हणजे असं आहे का ते लक्ष दिल्यामुळे किंवा न दिल्यामुळे याच्यामुळे घडतं का? अजिबात घडत नाही. दोन म्हटलंय पक्षघात. मस्तिष्कपर म्हणजे त्यांना काय डोक्याला मार लागलेला आहे त्याच्यामुळे ते असं त त त प प प करतात का? अजिबात करत नाही. त्याच्यानंतर 3 ऑप्शन काय म्हटलंय, सोलिन क्रमविकार. सोलिन क्रमविकार म्हणजे त्यांना जो शब्दांचा क्रम लावायचा आहे, आता पतंग पतंग त्यांना म्हणायला लावलं तर ते प प प प प प पतंग. म्हणजे जो सोलिन क्रम आहे, जो त्यांचा जे बोलण्यामध्ये अडचणी येतात ते कशामुळे येतात, एक सोलिन क्रम विकारमुळे काय येतात त्यांच्यामध्ये, त्या अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे काय होतो, हा विकार असतो. म्हणजे सोलिन क्रम विकार हा त्याचं उत्तर होतं. अधिग अधि अधिगमनात्मक विकलांगता. हा अधिगम अधिगम म्हणजे काय आहे, अधिगम संदर्भात काही विकलांगता आहे का? अजिबात नाही. म्हणजे काय आहे, हा सोलिन क्रमविकार आहे. त्याच्यानंतर लेव आयगुस्कीवर आलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला सांगितलं होतं का, जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांवर तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात. आता लेव आयगुस्की या शास्त्रज्ञावर आलेला हा प्रश्न आहे. आता लेव आयगुस्कीने जे सांगितलं होतं त्या संदर्भात आलेला हा प्रश्न. आता लेव वाइगुस्की के अनुसार बच्चे अपने स्वयं के व्यवहार को किस प्रकार नियमित करते. म्हणजे लेव वाइगुस्कीने मुलं काय करतात, मी तुम्हाला सांगितलं होतं का स्वतःवर स्वतःची सोच नियंत्रण ठेवण्यासाठी काय करतात, हा तर हे लेव वाइगुस्कीने सांगितलं होतं. तर कशा प्रकारे करतात ते स्वतःची सोच नियंत्रित ठेवण्यासाठी? पहिलं ऑप्शन दिलेले संतुलीकरण. आता संतुलीकरण करतात का? अजिबात करत नाही. हा दुसरं काय म्हटलंय, खुद को पुनर्बलन पुनर्बलन उपयोगदारा. म्हणजे स्वतःला पुनर्बलन देतात का, स्वतःला शाबासकी देतात का, शाबास तू खूप हुशार आहे असं म्हणतात का? अजिबात म्हणत नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, अनुकूलन अनुकूलन की प्रक्रियाद्वारा. अनुकूलन म्हणजे त्याच्या व्यवहारानुसार काय होतं तसं वागणं, तशानुसार अनुकूलन होतं का? अजिबात होत नाही. पण लेव वाइगोस्कीने हे नक्की सांगितलेलं होतं, ज्या वेळा मुलं आत्मवाकचा उपयोग करतात, म्हणजे ज्या वेळा स्वतःची सोच नियंत्रित करण्यासाठी उपयोग करतात, तर ते काय असतं, आत्मवाक का प्रयोग. आत्मवाक म्हणजे स्वतःची सोच असते त्याला नियंत्रण करण्यासाठी. लहान मुलं बघा, एखादं जर त्यांना तुम्ही काहीतरी सांगितलं
आणि ते त्यांच्या लक्षात राहावं तर ते स्वतःचीच म्हणतात. त्यांना जर समजा तुम्ही काही दुकानात पाठवायचं आहे आणि दुकानात जर त्यांना सांगितलं ना ही वस्तू घेऊन ये, तर एक काय करतात हे स्वतःच एक वेळा ते बोलून घेतात स्वतःला का मला समजा चॉकलेट आणायचंय किंवा त्यांना सांगितलं साखर आणायची 1 किलो साखर आण, तर ते काय करतील स्वतःच म्हणून घेतील 1 किलो साखर पाहिजे. म्हणजे काय होतील ही आत्मवाक म्हणतात याला. हा आत्मवाक कशासाठी असतो? स्वतःची सोच नियंत्रित करण्यासाठी असतो. आता बघा त्यानंतर लगेच लेवाय गोस्कीवर आलेला प्रश्न आहे बघा. म्हणजे हे शास्त्रज्ञ तुम्ही लक्षातच ठेवायचे कारण शास्त्रज्ञांवर तुम्हाला 12 प्रश्न येतात, 12 प्रश्न. आता लेवाई गोस्कीवर आलेला लगेच प्रश्न आहे. प्रश्न पाठोपाठ प्रश्न आलेले आहेत. ले वाइगोस्की के सिद्धांत के अनुसार छात्रों को सीखने के अनुभव को बेहतर बनाने के लिए निम्नलिखित में से कौन सा अनुशासित दृष्टिकोन है? म्हणजे लेव वायगोस्कीने जे सांगितले का मुलांना चांगले अनुभव, बेहतर अनुभव म्हणजे चांगले अनुभव देण्यासाठी यापैकी या ऑप्शनापैकी कोणतं सगळ्यात चांगलं बेहतर आहे म्हणजे कोणतं चांगलं आहे? पहिलं काय म्हटलेलं आहे? पहिलं ऑप्शन काय म्हटलंय हे आपण बघूया. म्हणजे जर तुम्ही जर टॉपिक व्यवस्थित अभ्यासले असणार तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकणार. पहिलं काय म्हटलंय? छात्रों को कोई सहायता नहीं देना, उन्हें अपने संघर्ष करने पर छोड़ देना. म्हणजे असं कधी म्हटलंय का लेवाई गोस्कीनी का मुलांना काही सहायता द्यायची नाही, त्यांना सांगायचं तुमचं तुमचं बघून घ्या, मी गणित नाही शिकवत तुम्हाला, हे पुस्तक घ्या आणि तुमचं तुमचं संघर्ष करा, असं सांगितलं होतं का लेवाई गोस्कीने? अजिबात सांगितलेलं नव्हतं. ऑप्शन दुसरं बघा, छात्रों को ऐसा काम प्रदान करना जिसे वो व्यक्तिगत रूप से प्रबंधित पूरा कर सके. म्हणजे मुलांना असं काम द्यायचं तर ते काय करतील स्वतःहूनच पूर्ण करू शकतील असं काम द्यायचं का? आता तुम्ही मुलांना सांगायचं हे बघा रे हे पुस्तक घ्या स्वतःहूनच पूर्ण करा मला काहीच प्रश्न विचारायचे नाही असं सांगणार का तुम्ही? म्हणजे लेवाय गोस्कीने असं तर सांगितलेलंच नाही. म्हणजे दुसरं पण ऑप्शन काय झालं तुमचं कट झालं. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? छात्रों को ऐसा काम प्रदान करना जो उनकी समझ से समझ के वर्तमान स्तर से पूरी तरह से असंबंधित हो. आता म्हणजे इथे काय म्हटलं तिसरं ऑप्शन मुलांना असं काम द्या तर त्यांचे वर्तमान स्तर म्हणजे त्यांच्या पूर्व ज्ञानाशी निगडीत नसावं असं तुम्ही ज्ञान द्यायचं का? आता मुलांना तुम्हाला लसावी शिकवायचा आहे पण ते आधी त्यांना काय मूळ संख्या माहित पाहिजे ना. आणि जर तुम्ही समजा मूळ संख्या सांगायच्या नाही त्यांना डायरेक्ट लसावी शिकवायला लागले तर ते ऐकतील का? मग काय म्हटलंय वर्तमान स्तर से असंबंधित हो. संबंधित म्हटलं असतं तर योग्य असतं, संबंधित हो म्हटलं असतं तर याचं हेच उत्तर झालं असतं. पण असंबंधित म्हटल्यामुळे काय झालं म्हणजे काय झालं त्या ज्ञानाचा आपल्या पूर्व ज्ञानाशी संबंध नाही लावायचा म्हणजे काय झालं तिसरं ऑप्शन पण निगेटिव्ह झालं. आता 3 ऑप्शन निगेटिव्ह झाले म्हणजे जे उरलं ते तुमचं उत्तरच राहतं. छात्रों चौथा ऑप्शन बघूया. छात्रों के वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्रदान करना. म्हणजे बघा मुलांना काय करायचं वर्तमान स्तरवर आधारित त्यांना मार्गदर्शन द्यायचं म्हणजे त्यांना मार्गदर्शन म्हणजे काय पाठ देणं संकेत देणं आणि त्याच्यानुसारच त्यांना काम करायला लावायचं मार्गदर्शन. छात्रों को वर्तमान स्तर पर आधारित उनको उचित समर्थन और मार्गदर्शन के साथ काम प्रदान करना. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारकवर आलेले प्रश्न. आता हे अभिकथन आणि कारकवर जे प्रश्न आहे 2023 पासून जास्त यायला लागले. का जास्त यायला लागले? कारण प्रश्न तुम्हाला सांगितला होता जो सिलेबस आहे तोच आहे आणि तो सिलेबस काय असेल वारंवार प्रश्न विचारून खूप सोपा झालेला आहे. मग आता त्यांनी काय केलं अभिकथन आणि कारकवर प्रश्न देतात म्हणजे 2 प्रश्न अभिकथन आणि कारक आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर काढावं लागतं. याची पण टेक्निक मी तुम्हाला सांगितलेली होती. बरोबर आहे का नाही? आता अभिकथन काय दिलेले? विविध सांस्कृतिक पृष्ठभूमि से छात्रों की जरूरतों को पूरा करने के लिए कक्षा शिक्षक को सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व होना चाहिए. बघा म्हणजे विविध संस्कृतीतील जे विद्यार्थी असतात बरोबर आहे का नाही तर त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय उत्तरदायित्व होना चाहिए. म्हणजे काय शिक्षकाने काहीतरी त्यांच्यासाठी योजना तयार केल्या पाहिजे. उत्तरदायित्व म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे. तर पहिलं काय आहे अभिकथन योग्य आहे. बरोबर आहे का नाही? अभिकथन योग्य आहे. कारण काय म्हटलंय कक्षा में
समता केवल मानकीकृत पाठ्यचर्या व आकलन के द्वारा सुनिश्चित की जा सकती है. म्हणजे कारण काय म्हटलंय, कक्षा में समता केवल, केवल लागलेलं आहे बघा, केवल मानकीकृत म्हणजे मुलांचं जे आकलन करायचं आहे त्यासाठी जी समता निर्माण करायची ना, त्यासाठी मानकीकृत पाठ्यक्रमाशिवाय दुसरीकडून होऊ शकत नाही. मग तुम्ही तेच करणार, फक्त लेखित परीक्षा घ्या. म्हणजे मानकीकृत जर अभ्यासक्रम लागू केला किंवा पाठ्यक्रम लागू केला तर मुलांमध्ये तो अन्याय होऊन जाईल. समता कसं काय लागू होईल? आता 10 विद्यार्थ्यांना समजा चांगलं लिहिता येत आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही, म्हणजे समता लागू झाली का? अजिबात लागू झाली नाही. म्हणजे कारण काय दिलेलं आहे? चुकीचं दिलेलं आहे. कारण चुकीचं दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए. ऑप्शन ए. कारण ये काय है? अभिकथन सही है, लेकिन आर क्या है? गलत है. मग याचं उत्तर काय झालं? ये सही है लेकिन आर गलत आहे. बघा, हे अभिकथन आणि कारकचे प्रश्न अशा प्रकारे सोडवायचे असतात. आता त्याच्यानंतर आलेलं आहे सामाजिक रचनावादी. म्हणजे बघा, लेव वायगोस्कीनुसार खूप तुम्हाला प्रश्न लेव वायगोस्की ज्याने अभ्यासला असेल ना त्याला एकदम चांगल्या प्रकारे उत्तर काढता येतील, कारण लेव वायगोस्की खूप तुम्हाला मराठी विषयामध्ये पण बघायला मिळतो, हिंदीमध्ये पण आणि सीडीपी मध्ये पण. त्याच्यामुळे लेव वायगोस्कीकडे त्या टॉपिककडे थोडं लक्ष द्या आणि समजून घ्या. लेव वायगोस्कीचा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता बघा, हा एक प्रश्न आलेला आहे, सामाजिक रचनावादी हो. बघा, काही ती सीटेटची जी पण असते ना त्यांच्याकडून काही थोड्याफार काना विलांट्या थोड्या चुकतात. सामाजिक रचनावादियों के अनुसार अधिगम प्रक्रिया के बारे में निम्नलिखित में से कोणता कथन सही है? म्हणजे सामाजिक रचनावादी. सामाजिक रचनावादी म्हणजे काय? लेव वायगोस्की ज्यांनी समाजाला महत्व दिलं त्या शास्त्रज्ञाच्या अनुसार, म्हणजे त्यांच्या मतानुसार कोणता कथन अधिगम प्रक्रियासाठी योग्य आहे, म्हणजे शिक्षण प्रक्रियासाठी योग्य आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय? अधिगम ये निष्क्रिय प्रक्रिया है जो केवल अवलोकन से माध्यम से होता है. बघा, म्हणजे काय म्हटलेलं आहे? अधिगम एक निष्क्रिय प्रक्रिया आहे. आता अधिगम निष्क्रिय प्रक्रिया म्हणजे अधिगम निष्क्रिय आहे का? आता तुम्हाला शिकायचं तर निष्क्रिय राहून चालेल का? सीटेटचा अभ्यास करायचा आहे, समजा तुम्ही झोपून घेतलं तर सीटेटचा अभ्यास होईल का? म्हणजे अधिगम काय आहे? सक्रिय प्रक्रिया आहे. पण इथे काय म्हटलंय? निष्क्रिय प्रक्रिया आहे. म्हणजे काय झालं? हे तुमचं चुकलं. बरोबर आहे का नाही? पहिलं ऑप्शन तुमचं बाहेर झालं. 2 काय म्हटलंय? अधिगम अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया. बघा, हे पॉझिटिव्ह आहे. दुसरं जे ऑप्शन काय आहे ते पॉझिटिव्ह आहे. दुसरं ऑप्शन काय दिलेलं आहे? पॉझिटिव्ह दिलेलं आहे. बरोबर आहे का नाही? अधिगम काय आहे? एक सामाजिक प्रक्रिया आहे. सामाजिक प्रक्रिया काय म्हणजे? अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे समाजातून व्यक्ती शिकतो, हे लेव वायगोस्कीने सांगितलं होतं. म्हणजे अधिगम काय होतो? समाजातून होतो, अर्थ निर्माण होतो. आणि अधिगम काय? एक सामाजिक प्रक्रिया. सामाजिक प्रक्रिया म्हणजे वर्ग काय झाला? एक समाज तयार झाला. शिक्षक आणि विद्यार्थी एक काय झाला? समाज तयार झाला. आपला परिवार काय झाला? एक परिवाराला छोटा समाज म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? म्हणजे जे शिक्षण असतं ते काय होतं? समाजात घडतो. समाज म्हणजे फक्त बाहेरची मंडळी नाही, आपलं घर पण काय आहे? एक परिवार आहे आणि त्या परिवाराला पण छोटे समाज म्हटला जातो. वर्ग पण काय? एक प्रकारचा समाज आहे. म्हणजे इतरांची देवाणघेवाण होते ना. शिक्षक तुम्हाला सांगतात, तुम्ही काही शिक्षकांना सांगतात, विद्यार्थ्यांकडून काही कौशल्य शिक्षकाला माहीत पडतात, शिक्षकाचे काही कौशल्य सहपाठी माहीत होतात, सहपाठी म्हणजे त्याच्या मित्रांकडून काही माहीत होतात. म्हणजे या प्रकारे अधिगम काय? अर्थ निर्माण की एक सामाजिक प्रक्रिया आहे. ऑप्शन 3 बघून घेऊया. अधिगम एक व्यक्तिवादी प्रक्रिया जो अलगाव में होता है. अलगाव में बघा, म्हणजे अधिगम काय? व्यक्तिवादी प्रक्रिया आहे. व्यक्तिवादी प्रक्रिया आहे म्हणजे स्वतःबद्दल, आणि अलगाव में होत आहे. पुढे काय म्हटलं? अलगाव म्हणजे समाजापासून त्याला वेगळं काढायचं आणि त्याला शिक्षण द्यायचं, वर्गातून बाहेर काढून टाकायचं, त्याला शिक्षण द्यायचं. होईल का शक्य? अजिबात होणार नाही. म्हणजे 3 ऑप्शन पण काय झालं? आपल्या रेसमधून बाहेर झालं. चौथा ऑप्शन बघा, अधिगम केवल कक्षा या औपचारिक शैक्षणिक विन्यास से होता है. म्हणजे अधिगम केवल कहा होता है? कक्षा में होता है. आता फक्त शाळेतच होईल का? औपचारिकच होईल का? अनौपचारिक पण होईल ना. अनौपचारिक म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्या बाहेर फिरायला गेले, एखाद्या कार्यक्रमाला पण गेले आणि तिथे तुम्ही काय शिकले? काय शिकले म्हणजे ते कसं असेल? अनौपचारिक असेल. अनौपचारिक असेल. आणि ज्या ठिकाणी तुम्ही वर्गात शिकतात त्याला औपचारिक शिक्षण म्हणतात. ज्या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक शिकलं जातं, लक्षपूर्वक शिकलं जातं त्याला औपचारिक म्हणतात. आणि ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष न देता एखादी गोष्ट शिकतात त्याला अनौपचारिक म्हणतात. मग आता इथे काय म्हटलंय?
केवळ औपचारिक से शिका जात आहे, म्हणजे फक्त. पण आपण अनौपचारिक नाही. आता भाषा अर्जन आपण मराठी भाषा कशी शिकलो? औपचारिक शिकलो का? अजिबात नाही. हा, आपण अनौपचारिक पद्धतीने शिकलो. अनौपचारिक लक्ष न देता मराठी भाषा शिकून गेलो. आपली मातृभाषा लक्ष न देता शिकून गेलो. हिंदी भाषा आपण कसं काय शिकलो? टीव्ही बघतोय, पिक्चर बघतोय, कार्टून बघतोय, याच्या मार्फत हिंदी शिकून गेलो. म्हणजे काय? अनौपचारिक पद्धतीने शिकलं. काही हिंदी भाषा शिकायला आपण शाळेतच गेलो. म्हणजे काय झालं? चौथं ऑप्शन पण काय झालं तुमचं? निगेटिव्ह झालं. आता त्याच्यानंतर अधिगम प्रक्रियावर पण बघा, तुम्हाला प्रश्न येतात. जे तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं असेल, टॉपिक समजून घेतलं असेल, तर तुम्हाला अडचण येणारच नाही. तुम्हाला जे पण असतं ते टॉपिक नुसारच असतं. त्याच्यानंतर दिलेले शिक्षार्थी अधिगम प्रक्रिया में व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते हैं जब. पुढे काय म्हटलं? जब शिक्षार्थी अधिगम प्रक्रिया में व्यस्त और सक्रिय रूप से शामिल महसूस करते हैं जब. म्हणजे विद्यार्थ्यांना अधिगम करताना, म्हणजे शिक्षण घेताना त्यांना आनंददायी वातावरण केव्हा वाटतं, सक्रिय केव्हा असतात, व्यस्त केव्हा असतात, ते तुम्हाला सांगायचं आहे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय? विद्यार्थियों की एक ऑप्शन काय म्हटलंय? विद्यार्थियों की सामाजिक भावनात्मक आवश्यकता की उपेक्षा की जाते. उपेक्षा की जाते म्हणजे त्यांना तुम्ही अपमानित करायचं. भावनात्मक, सामाजिक भावनात्मक, त्याला म्हणायचं तू या समाजाचा आहे, काही चांगलं नाही, आणि तुझं जे मत आहे ना, तुझ्या जे भावना आहे आपल्याला काही पटल्या नाही. म्हणजे अशी उपेक्षा केली तर त्यांना आनंद होईल का? वर्गात आनंद होईल का? अजिबात होणार नाही. म्हणजे काय झालं? हे ऑप्शन काय झालं? निगेटिव्ह झालं. पहिलं ऑप्शन काय झालं? निगेटिव्ह झालं. बरोबर आहे का नाही? दोन काय म्हटलंय? उनके पूर्व ज्ञान को पृथक किया जाता है और नकारा जाता है. बघा किती विचित्र ऑप्शन दिलेले. उनके पूर्व ज्ञान को पृथक किया जाता है. पृथक किया जाता है म्हणजे त्यांचं पूर्व ज्ञान त्यांच्याकडून जाणून घ्यायचं. मी सांगितलं ना, मग आता समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला, हा, तुमच्या सीटेट आधी दिलेला आहे का तुम्ही? मग तुम्ही म्हणाल हो सर, आम्ही एक वेळा पेपर दिलेला होता, पण एवढे 65 मार्क पडले. मी तुम्हाला विचारून घेतलं आणि नंतर म्हणायचं काय कामाचा तुमचा अभ्यास? मग पुढे काय म्हटलं? नकारा जात आहे. नंतर म्हटलं काय कामाचे आहे तुम्ही? अभ्यास काही कामाचा केला नसेल म्हणून नापास झाला असेल, आणि तुम्हाला काय कळतं का? चांगला अभ्यास केला म्हणजे काय झालं? मी तुमची विचारपूस केली, तुमच्या ज्ञान विचार घेतलं, त्याला पृथक केलं, म्हणजे थोडं जाणून घेतलं, आणि नंतर म्हटलं काही कामाचं नाही, तुमचं ज्ञान अजिबात पटलं नाही, तुम्हाला 65 मार्क पडले. मग अशाने विद्यार्थी महसूस करतील का चांगलं? सक्रिय होतील का? उलट ते म्हणतील जाऊ दे, या सरांचा क्लास करणंच नाही, काही पण सांगतात सर, आमच्याकडून मला चांगलं विचारलं आणि नंतर माझ्यावरच रागवायला लागले, मलाच बोलायला लागले, हे सरांचं लेक्चर काय आपल्याला पसंत नाही, असं तुम्ही म्हणणार. म्हणजे काय झालं? दुसरं ऑप्शन पण काय झालं तुमचं? या रेस मधून बाहेर गेलो. बरोबर आहे का नाही? तिसरं काय म्हटलंय? गतिविधिया उनके संदर्भ में संबंधित हो. बघा बघा, हे पॉझिटिव्ह आहे, थोडं बाजूला ठेवूया. जे निगेटिव्ह ते आपण काढून घेऊ. म्हणजे काय होतं? आपल्याला जे उरतं ते उत्तर असतं. चौथं काय म्हटलंय? अधिगम का बल दोहराव और रटने पर होता है. म्हणजे बघा, शिक्षण प्रक्रियाचं बळ कशावर दिलं पाहिजे? दोहरावर दिलं पाहिजे. म्हणजे पाठांतराव करायला लावायचं. पाठांतर करून बोलायला लावायचं. याच्यावर शिक्षण प्रक्रिया चालते का? असं तर सगळे पास झाले असते. मग सीटेटला मी तुम्हाला काय सांगतो? बाबांनो, पाठांतर करायला मागे लागू नका, समजून घ्यायला मागे लागा. म्हणजे काय झालं? चौथं ऑप्शन पण काय झालं तुमचं? निगेटिव्ह झालं. बरोबर आहे का नाही? मग उरलं काय? तिसरं ऑप्शन, गतिविधिया उनके संदर्भ में संबंधित होतीये. म्हणजे मुलं केव्हा चांगले शिकतात? जेव्हा जे शिक्षण त्यांच्या जीवनाशी निगडीत असेल, जी गतिविधी. आता समजा मी तुम्हाला 100 रुपयाची नोट दिली, तुम्हाला सांगितलं का आता तुम्ही काय करा, दुकान आपण बघा, तिसरीचे मुलं, चौथीचे मुलं वर्गात दुकानाचा खेळ खेळतात. दुकानचा. मग ते करतात, एकाला दुकानदार ठेवतात, मग त्याला सांगतात मला चॉकलेट दे, 5 रुपयाची चॉकलेट दे. म्हणजे काय झालं? या गतिविधी या कशा आहेत? त्यांच्या जीवनाशी संदर्भित आहेत. म्हणून ते विद्यार्थी काय शिकले? त्या संदर्भात चांगले शिकले. बरोबर आहे का नाही? चांगले शिकले. म्हणून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, का विद्यार्थी सक्रिय रूप से महसूस कब करते हैं? जब गतिविधियां उनके संदर्भ में संबंधित हो. म्हणजे जे शिक्षण तुम्ही देताय त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असेल. आता मला सांगा, मी तुम्हाला हे जर समजा इंग्रजीमध्ये सांगितलं, आता दैनंदिन जीवनाशी ही भाषा निगडीत आहे का तुमच्या? अजिबात नाही, ती असंबंधित होऊन जाईल. मग तुम्ही चांगल्या प्रकारे शिकणार का?
अजिबात शिकणार नाही. मग काय होईल, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय. मराठीमध्ये सांगितलं म्हणजे ती दैनंदिन जीवनामध्ये ती भाषा काय आहेत, तुम्ही संबंधित आहेत. आणि ती गतिविधी आपण काय म्हणजे मुलांना जे पण ज्ञान द्यायचं. आता तिसरीचा मुलगा आहे, तिसरीच्या मुलाला काय माहित असेल, त्याला लहान गोट्या चेंडू वगैरे हे माहित असेल. आणि जर तुम्ही त्याला जर सांगितलं, हे बघ रे आता हा लॅपटॉप तुला लावून देतो आणि या लॅपटॉपवर तू टायपिंग करत बैस, त्याला ती गतिविधी त्या संदर्भात आहे का? त्याला तुम्ही गोट्या दिल्या लाल रंगाच्या पिवळ्या रंगाच्या, तो त्याच्यात उचलू शकेल. पण तुम्ही जर त्याला लॅपटॉप दिला आणि सांगितलं आता टायपिंग कर एक पेज, तो करेल का? अजिबात करणार नाही. म्हणजे ती गतिविधी त्या संदर्भात राहिली का, त्याच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे का? अजिबात नाही. म्हणून विद्यार्थ्यांना कसं शिकवलं पाहिजे, जे पण तुम्हाला ज्ञान दिलं पाहिजे ते ससंदर्भित होणार चाहिए, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी सांगड घालून ते शिकवलं पाहिजे. आता हा एक प्रश्न आलेला आहे, हा आलेला आहे जीन पियाजेवर. बघा, जीन पियाजेवर आलेला प्रश्न आहे. प्रत्येकाने काळजीपूर्वक बघा, जीन पियाजेवर आलेला प्रश्न. आता ज्यांनी जीन पियाजेचं वाचला असेल, मनापासून समजून घेतला असेल, ते लगेच पटकन उत्तर देतील आणि मोकळे होतील. जीन पियाजे के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता पूर्व संक्रियात्मक अवस्था की विशेषता आहे? बघा, म्हणजे जीन पियाजेने काय सांगितलं होतं, 4 अवस्था सांगितल्या होत्या, संवेदीगामक, पूर्व संक्रियात्मक, मूर्त संक्रियात्मक आणि अमूर्त. या 4 अवस्था सांगितल्या होत्या. त्याच्यापैकी एकावर आलेला हा प्रश्न आहे. पूर्व संक्रियात्मक अवस्थाची तुम्हाला विशेषता, हे मागचं थोडं राहू द्यायचं, पुढचं काय, पूर्व संक्रियात्मक अवस्थाची विशेषता काय हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय बघा, पहिलं ऑप्शन आपण समजून घेऊया, नकल और प्रतिवर्ती क्रिया. आता नकल आणि प्रतिवर्ती क्रिया कोणत्या अवस्थेत येतात? नकल करताय संवेदीगामक मध्ये येतात. संवेदीगामक मध्ये येतात म्हणजे पहिलं आपलं उत्तर राहील का? अजिबात राहणार नाही. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय बघा, वर्गीकरण वर क्रमबद्धता. आता वर्गीकरण कोणत्या अवस्थेत असतं? वर्गीकरण मुलं केव्हा करायला लागतात? जेव्हा मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये पोहोचतात. क्रमबद्धता म्हणजे म्हणजे त्यांना तारीख वार दिनांक कळतो, तेव्हा क्रमबद्धता असते. म्हणजे मूर्त संक्रियात्मक अवस्था. तिसरं ऑप्शन काय आहे? मूर्त संक्रियात्मकचं दिलेलं आहे, म्हणजे तिसरं पण काय असेल तुमचं उत्तर नसणार. चौथा ऑप्शन बघा, संरक्षण और मूर्त चिंतन. आता संरक्षण म्हटलं तर मूर्त संक्रियात्मक मध्ये आणि अमूर्त चिंतन म्हटलं तर शेवटच्या मध्ये, त्याला औपचारिक संक्रियात्मक अवस्था म्हणतात. म्हणजे काय झालं, चौथा ऑप्शन पण तुमचं या पर्देतून बाहेर झालं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला 3 ऑप्शन बाहेर कटले. उरलं काय? प्रतिकात्मक खेल और जीववाद. प्रतिकात्मक खेल म्हणजे आटे से साप बनाता है. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं प्रतिकात्मक खेल और जीववाद. लहान मुलं काय करतात, त्यांना तुम्ही पीठ पण दिलं, आटे से साप बनाता है, मग याला प्रतिकात्मक खेल. जीववाद म्हणजे या लहान मुलं काय करतात, बाहुलीला पण काय म्हणतात, ही जिवंत आहे, माझी बाहुली माझ्याशी बोलते, हा पंखा माझ्याशी बोलतोय, याला जीववाद म्हणतात. मग या मुलांना जेव्हा असं वाटतं की हा पंखा माझ्याशी बोलतोय, ही बाहुली माझ्याशी बोलते, ही वस्तू माझ्याशी बोलते, हा टेबल माझ्याशी बोलतो, याला जीववाद म्हणतात. आणि हा जीववादचा गुण कुठे येतो? हा येतो पूर्व संक्रियात्मक अवस्थेमध्ये येतो. म्हणून याचं ऑप्शन 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. टॉपिक समजून घ्या. आता बघा, मी तुम्हाला एवढा प्रश्न सांगितले, एक सुद्धा प्रश्न जे रेग्युलर आहेत, पाटील मॅडम असेल, ऋतुजा मॅडम असेल, वैशाली शिंदे मॅडम असतील, या 4-5 विद्यार्थी ज्या रेग्युलर आहेत ना, त्यांनी मला फक्त सांगून दाखवा का सर हा प्रश्न तुम्ही या आम्हाला कधीच सांगितला नाही, हा टॉपिकच आम्हाला शिकवला नाही. या मला 3 ते 4 आपले विद्यार्थी असे रेग्युलर आहेत ना, त्यांनी मला फक्त सांगा का सर आम्ही आजपर्यंत हा टॉपिक वाचलेला नाही. म्हणजे जे पण आहे ते टॉपिकवरच आलेलं आहे, एक पण बाहेरचं येत नाही. आता परत अभिकथन आणि कारकवर आलेला प्रश्न आहे. अभिकथन आणि कारकवर आलेला प्रश्न बघा, अभिकथन दिलेले आणि जो शेवटचा प्रश्न राहील मी तुमच्यासाठी ठेवेल तो, म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर देणार. म्हणजे काय होतं, तुम्हाला पण काहीतरी काम पाहिजे ना, नुसतं व्हिडिओ बघणं हे तुमचं काम होऊन जाईल नंतर. बघा, अभिकथन आणि कारण. बघा, शिक्षकों को कक्षा में प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए. बघा, इथपर्यंत तर चांगलं आहे. शिक्षकों को कक्षा में प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए, म्हणजे शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारायला ध्यान देणे चाहिए. और निर्देश देने की बजाय, बघा म्हणजे योग्य म्हटले बघा, निर्देश देने की बजाय म्हणजे त्यांना नियम सांगण्याच्या पेक्षा उन्हें प्रश्न पूछने के लिए प्रोत्साहित करना चाहिए. बघा, पॉझिटिव्ह दिलेलं आहे का नाही? म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्गात काय प्रश्न पूछने पर ध्यान देना चाहिए, म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी ध्यान दिलं पाहिजे. बजाय काय म्हटलंय? बजाय म्हणजे त्यांना निर्देश द्यायचे नाही. निर्देश देण्यापेक्षा आपण काय म्हणतो? त्यांना निर्देश देण्यापेक्षा त्यांना प्रश्न विचारण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणजे काय झालं? अभिकथन योग्य झालं. अभिकथन योग्य झालं ना. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या वेळा अभिकथनानुसारच खालचं बोललेलं असेल तर ते काय असतं? त्याला अनुसरून असतं. आता कारण काय म्हटलेलं आहे? बाल केंद्रित शिक्षा शास्त्र का अर्थ कक्षा में बच्चों की आवाज को महत्व देना और उनकी प्रतिभागिता को सुनिश्चित करना. बघा, म्हणजे काय म्हटलंय? बाल केंद्रित शिक्षाशास्त्राचा अर्थ काय होतो? बाल केंद्रित शिक्षा का मुलांच्या आवाजाला महत्व द्यायचं, मुलांच्या आवाजाला महत्व द्यायचं. उनकी प्रतिभागिता, प्रतिभागिता म्हणजे त्यांचा सहभाग, त्यांचा सहभाग सुनिश्चित करणं. म्हणजे त्याला कुठला विद्यार्थी किती सहभाग घेतोय त्याला सहभाग घ्यायला लावायचं. एखादा विद्यार्थी भाग घेत नसेल तर त्याला सांगायचं बाबा तू पण त्याच्यात भाग घे. म्हणजे काय झालं? वर काय म्हटलेलं आहे? विद्यार्थ्यांच्या आवाजासंदर्भात, म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलं पाहिजे. आणि खाली पण काय म्हटलेले? कोणाच्या आवाजाला महत्व द्यायचंय? शिक्षकाच्या आवाजाला महत्व द्यायचंय का? कोणाच्या आवाजाला महत्व द्यायचंय? विद्यार्थ्यांच्याच आवाजाला महत्व द्यायचंय. म्हणजे काय आहे? जे अभिकथन आहे ते कारण पण काय सांगतं? वरच्यानुसारच आहे ना. म्हणून याचं काय आहे? याचं उत्तर काय येईल? का काय एक दुसऱ्याची व्याख्या करतात. बरोबर आहे का नाही? म्हणून म्हणून याचं 3 हे उत्तर राहील. 3 का उत्तर राहील? 3 का उत्तर राहील? ये और आर दोनों सही आहे. बघा, दोनों सही आहे म्हणजे दोघं बरोबर आहेत. आणि ये की आर सही व्याख्या करताय म्हणजे ये ची आर सही व्याख्या का करतो? कारण वरती पण काय म्हटलंय? कोणाच्या आवाजाला महत्व द्यायचं? विद्यार्थ्यांना. कारण प्रश्न कोणाला विचारण्यासाठी प्रोत्साहित द्यायचं? विद्यार्थ्यांना. आणि खालच्या कारण मध्ये पण काय म्हटलंय? त्यांच्या आवाजाला, कोणाच्या आवाजाला? बच्चों के आवाज को, म्हणजे विद्यार्थ्यांच्याच आवाजाला महत्व द्यायचं. म्हणजे दोघं ठिकाणी विद्यार्थ्या संदर्भातच बोललं जात आहे. म्हणून काय करताय? ती एकमेकाची व्याख्या होत आहे. आणि जर समजा खालच्या ऑप्शन मध्ये शिक्षका संदर्भात बोललं गेलं असतं तर खरंच व्याख्या केली असती का? अजिबात केली नसती. तर व्याख्या केली नसती. म्हणजे ज्या ठिकाणी एकमेकानुसारच बोललं जातं त्यावेळेला त्याची व्याख्या होते. आणि काही वेळा काय होतं? दोघी बरोबर असतात, एकमेकाची व्याख्या करत नाही. आता वरचा ऑप्शन समजा बरोबर आहे आणि खाली दिलेलं असतं जीन प्याजेने 4 अवस्था दी है, 4 अवस्था दी है. बरोबर आहे, 4 अवस्था दी है. पण एकमेकाची व्याख्या करू शकले असते का? मग आपलं उत्तर काय आलं असतं? ये और आर दोनों सही है. ये और आर दोनों सही है, लेकिन आर ये की व्याख्या नाही करता, असं आलं असतं ना. पण इथे काय म्हटलेले? दोघं कारण, अभिकथन आणि कारक बरोबर आहेत आणि व्याख्या पण एकमेकाची होते. आता शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी, मी उत्तर देणार नाही, तुम्ही याचं उत्तर द्यायचं. बघा, हा शेवटचा प्रश्न आहे. विकास के संदर्भ में से निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? बघा, याचं उत्तर तू प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये दिलं पाहिजे. कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्या. सगळं काम मलाच नका लावू, कारण तुम्ही पण काहीतरी काम करा. नाहीतर तिथे कोण काम करेल 14 डिसेंबरला? सगळे जर मी उत्तर दिले तर. म्हणून तुम्ही काय करा? हा चांगला या प्रश्नाचं प्रत्येकाने, जेवढे व्हिडिओ बघतील प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रत्येकाने उत्तर द्या. तुमचा स्कोर किती आला? कारण आता तुम्ही काय करायचं माहितीये ना? स्कोर कसा चेक करायचा? आता तुम्ही एवढे मी प्रश्न सांगितले, माझं उत्तर देण्याच्या आधी तुमचं उत्तर काय होतं हे तुमच्या मनाला तर माहित असेल ना. तुमच्या मनाला तर माहित असेल ना. मग तुम्ही तुमचे समजा, आता समजा मी 11 प्रश्न घेतले, 11 पैकी समजा तुमचे किती, आता माझं उत्तर देण्यापैकी तुमचं उत्तर तयार असतं. मग तुम्ही पण काय म्हटलं पाहिजे? नाही सर, तुम्ही 11 सांगितले ना, त्यापैकी माझे 8च बरोबर आले. म्हणजे तुमचा स्कोर पण याच्यात डिसाईड होऊन जाईल आणि तुमचं चुकलेलं आहे का बरोबर आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल. म्हणून काय करा? याच प्रकारे अभ्यास कंटिन्यू करत चला. आणि याच प्रकारे अभ्यास कंटिन्यू केला